सामना बरोबरीत झाला तिथे बघायला मिळत. शर्वरी सावे काय क्रिकेट खेळायला लहानपणापासून त्या ताईचा आम्ही क्रिकेट बघायला आनंद वाटला. आमच्या परम मित्राची मुलगी सुहासजी निश्चितच तुम्ही घेतली मेहनत आणि खरोखर आम्हाला बघायला मिळते. अनेक अडथळे तिला आले पण ते अडथळ्यावर मात करताना पुढे गेली. किती मोठं संघर्ष करावं लागतं रणजीपटू बनण्यासाठी हे खरोखर तिच्याकडे आपण बघितलंय. या भागातून चिंचणी तारापूर भागातून असंख्य असंख्य रणजीपटू आपण पाहिलेत. हार्दिक तामोऱ्या देखील आपण पाहिलंय. ज्या पद्धतीने आज मुंबई रणजी स्कॉडसाठी चांगला धावा चांगलं एक्सटेन्शन करताना बघितलं. महिलाचं बघितलं. महिलांमध्ये खरोखर मुंबईच्या संघात स्थान मिळवणे ही एक मोठी जेमेची बाजू आणि खऱ्या अर्थाने सुवर्ण अक्षराचे नाव लिहिलं गेलं चिंचणीच्या गावासाठी. ओहो इथे बाकी सामना वाटते बरोबरीत होतो का. 69 धावा सामना बरोबरीत होतोय म्हणजे निश्चितच रेड शेफ हा संघ फायनलच्या दारावर आहे. पण जिथपर्यंत धावा होत नाही तिथपर्यंत सांगू शकत नाही. पण ज्या पद्धतीने केतनचं मी कौतुक करीन ज्या पद्धतीने केतनने बॅटिंग केली जयेशने बॅटिंग केली आणि मोक्याच्या क्षणी सिद्धार्थ नावाच्या फलंदाजाने केली. सर्वात जास्त बक्षीस ज्याच्या नावावर लावली गेलीत. पुन्हा एकदा आपल्या षटकातला पुढचा चेंडू अझरुद्दीन. गुड बॉलिंग. इथे बाकी 2 चेंडू आणि 1 धावाची आवश्यकता. आणि माझ्या क्रिकेट इतिहासामध्ये 6 वेळा असं झालं की 2 चेंडूत 1 धाव निघाले नाही आहे. अजूनही 2 चेंडू निर्धाव टाकले तर वाहिद जुमानीकडनं बाकी तुम्हाला 500 रुपयाचं बक्षीस आणि तुमच्याकडनं 1000 रुपये. संतोष पाटील म्हणतात की इथे जर 1 धाव काढलं 1000 रुपयाचं बक्षीस द्यायला मिळेल. काय केतनजी बक्षिसाचा वर्षाव बघायला मिळाला. मार्च एंडिंग आलाय ना जास्त पैसा ठेवून कामात नाहीये. टॅक्स वाढवायचा नाहीये. अशा पद्धतीने कुठेतरी बेनिफिट द्यायचं काम करतायत. ओ आणि अशा पद्धतीने सामना विजय होऊन पहिला संघ आपल्याला बघायला मिळतो. आपण आता अशा एका खेळाडूचा सत्कार करतोय जिने वडिलांचं क्रिकेट पाहता पाहता क्रिकेटच्या प्रेमात पडली. वडिलांची बॅटिंग पाहताना टाटा SSL ला गेली मुंबईला गेली. शालेय क्रिकेट खेळता खेळता आईकडनं चांगलं प्रोग्रेस मिळालं आणि बघता बघता असंख्य खर्च प्रवास केला. कधी कधी सिलेक्शन असता देखील सिलेक्शनच्या बाहेर केलं पण तिचं कॉन्सन्ट्रेशन वडिलांनी दिले. सांगितलं की बेटा थांब अजून आपल्याला खूप काम करायचं आहे. आणि नंतर करता करता स्वतः कोचेसना लाज वाटली की या खेळाडून आम्ही का खेळू नाही. आणि बघता बघता नंतर खेळल्यानंतर अतिशय प्रसंगपणे 1 शतक आणि चांगली गोलंदाजी करून कमिटीला समोर ह्या खेळाडू का खेळू नाही असं कमिटीने बोलवलं आणि त्या कोचेसला समोर पाहिलं. आणि नंतर नंतर त्या कोचेसला बाहेरचा रस्ता दाखवताना प्रामाणिकपणे खेळ करणारा माझ्या छोट्या ताईला शर्वरीला इथं बाकी सन्मानित करताना आज आम्हाला आनंद होतो. शर्वरी या आणि आमचा हा सत्कार तुम्ही स्वीकारायचा आहे. आणि मी विनंती करतोय की हा सत्कार बाकी आमच्या ग्रामपंचायत सदस्य तन्वी किणी ह्या करतील. निश्चितच मायेची उबदार शाल जोरदार टाळ्या झाला पाहिजे. रणजी स्क्वॉड मध्ये रणजीपटू म्हणून तुम्हाला मुंबईचे खेळाडू बघायला मिळते. शर्वरी सावेचं स्वागत करता मला खूप मोठा आनंद होत आहे. जोरदार टाळ्या झाला पाहिजे. खऱ्या अर्थाने क्रिकेटचा रणसंग्राम कसं असावा क्रिकेट कसं खेळावा डिसिप्लिन शिस्त कसं खेळावी हे त्याच्या वडिलांकडे शिकायला मिळते. वडिलांनी देखील टाटा SSL समीर दिघेसारख्या खेळाडू बरोबर 2 हात करताना आपण पाहिलेत. B डिव्हिजनचं क्रिकेट खेळताना आज आपल्या कन्येला पुढे नेण्याचं काम त्यांनी केलंय. शर्वरी या इकडे. शर्वरी या. आज बोलावं लागेल. आज दीपक दादांबरोबर बोलावं लागेल. खरोखर सर्व पहिल्यांदा बोलतायत पण खरोखर खूप प्रवास बघितला. आणि आपल्या इकडचा क्रिकेट बघताना तुला कसं वाटतं. आज क्रिकेटचं जनरेशन क्रिकेटचं मोठं फॅन तुम्हाला बघायला मिळते आणि क्रिकेटच्या फॅनमध्ये मोठमोठे चांगले क्रिकेटर बघायला मिळाले. महिलांचा सामना यांचा असणार आहे आणि तुम्ही हजेरी राहणे हे आम्हाला खूप महत्त्वाचं बघायला मिळेल. वेळात वेळ तुम्ही काढून आलात त्याबद्दल तुमचं अनेक अनेक धन्यवाद. काय म्हणाल ह्या आपल्या क्रिकेटबद्दल तारापूर आणि चिंचवडच्या परिसराबद्दल. फर्स्टली थँक्यू सो मच की तुम्ही इतकं अप्रिशिएट केलं आणि मला इथे बोलवलं. आणि इथलं क्रिकेट आता वाढत चाललं आहे. प्रत्येक जो स्पोर्ट्स प्लेयर आहे त्यांचा परफॉर्मन्स आणि त्यांना स्पोर्ट्सबद्दल आवड त्याच्यामुळे इथलं क्रिकेटही वाढत चाललं आहे. इवन अदर स्पोर्ट्सही वाढत चालले आहेत. होपफुली इकडून अजून क्रिकेटर्स निघतील. वुमेन्स क्रिकेटर्स मेन्स क्रिकेटर होपफुली.
निश्चितच मग पण खरोखरच तुझं केला प्रवास कारण लहानापासून मी तुला पाहिलाय मग पीडीटीचं मैदान असं वडिलांबरोबर आणि वडील माहिती सातत्यपूर्ण द्यायची तू मुंबईला गेली मुंबईच्या बाहेर गेली किती धावा केल्या किती केला आणि तुझा प्रोग्रेस बघताना आम्हाला समालोचकांना आम्हाला संपूर्ण तारापूर चिन्ह तुझ्यावर असायचे जिथे जिथे जाते